न जायते प्रियते वा कदाचित् न अयं भूत्वा भविता वा न भूय अजो नित्यशाश्वतोऽयं पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्म नाही आणि मृत्यू नाही. त्याचा जन्म झाला असंही होत नाही, त्याचा जन्म होतो असंही नाही, आणि त्याचा जन्म होणार आहे असंही नाही. जो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे, ज्याला जन्म आहे त्याचा मृत्यू हा निश्चितच आहे. आत्म्याचा जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही. आत्मा हा सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. त्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासात नोंद नाही. शरीरामध्ये कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही. शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर कोणताही परिणाम होत नाही. शरीरापासून उत्पन्न होणारी उपफले म्हणजे मुलेबाळे आहेत, व ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मे असतात, आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळे ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटतात. आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि नित्य चेतनेने युक्त असतो. आत्म्याचे लक्षण चेतना आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरून जाणू शकतो. ढगामुळे किंवा इतर काही कारणामुळे आपल्याला सूर्य दिसू शकत नाही, तरी सूर्याचा प्रकाश हा त्या ठिकाणी नेहमीच असतो. ही दिवसाची वेळ आहे. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी दिसला तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो. त्याचप्रमाणे सर्व शरीरामध्ये, मग तो मानव असो अथवा पशु असो, सर्वांमध्ये चेतनाही असते, आणि यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू